तर आज आपण एक नवीन साईट चालू करतोय। तर इथं आपल्याला वॉल ड्रॉप बनायचं आहे। तर बघू शकता अशी 13 फूट लंबी आहे भिंत आणि 82 इंचीची हाईट आहे। तर ह्या पद्धतीने आपण याची डिझाइन तयार करून सनी पार्टीला दाखवणार आहे, ड्राइंग पूर्ण तयार करून सनी। तर आपण असं बघणार आहे, आता हे जे आहे 13 फूट आहे आणि वॉल ड्रॉपचं असं 82 इंच आहे। तर आपण इथं वॉल ड्रॉप तयार करणार आहे। तर हे बघू शकता ही अशी डिझाइन होणार आहे वॉल ड्रॉप मध्ये। तर हे अशा पद्धतीने आपल्याला वॉल ड्रॉप बनायचं आहे। तर ही अशी पद्धत आहे। इथं सेंटरला आपल्याला असं सपोर्ट टाकायचा आहे सेंटरला। त्याच्यानंतर हे 75 इंचाचं येणार आहे। त्याच्यानंतर हे एक सिंगल वॉल ड्रॉप 75 इंचाचं येणार आहे। असे आपल्याला दोन वॉल ड्रॉप बनायचे। तर ह्या दोन्ही वॉल ड्रॉपचं सेंटर आपलं 75 इंचाचं येतंय आणि लांबी आपली 13 फूट आहे। त्याच्यानंतर हाईट जी आहे ती 82 इंच आहे आपल्यावाली हाईट। तर आता आपण जे बनवणार आहे ते दोन वॉल ड्रॉप पाहिले। तर त्याच्यामध्ये सेंटरला आपल्याला असं सेंटर करायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे सेंटर केलेलं आहे। आता हे सेंटर केल्याच्या नंतर हे जे वॉल ड्रॉप आहे आपल्याला ह्या अशा पद्धतीने इथं याला दोन ड्रॉवर बनवायचे आहेत। या अशा पद्धतीने ड्रॉवर येतील। त्याच्यानंतर इकडल्या साईडला जे आहे ते आपल्याला असे शेल्फ टाकायचे आहे त्याच्यात। तर हे आपल्याला 16-16 इंचाचे खाने येणार आहेत। हे पूर्ण 16-16 इंचाचे आपण सोडणार आहेत। तर हे 1 2 3 आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं वरती हे असे दोन शेल्फ टाकायचे। तर हे पूर्ण आपल्याला शेल्फ टाकायचे या पद्धतीने। याचं जे सेंटर करून सगळं सारखे भाग करून सनी आणि त्याच्यानंतर जे आहे तर इथं आपल्याला शेर्टिंगसाठी रॉड टाकायचा आहे पाईप। आणि त्याच्यानंतर इथं जे आहे तर आपल्याला इथं सेंटरला एकही शेल्फ द्यायचा आहे। तर याची 16-16 इंचाची राहणार आहे। आणि हे जे ड्रावर आहे आपण हे ड्रावर घेणार आहे 6.5 इंचाचा। तर त्याच्यानंतर आपण जे दुसरं वॉल ड्रॉप आहे ते वॉल ड्रॉप असं बनवणार आहे दुसरं पण। आणि त्याची जी साईज आहे हे आपण असं कंटिन्यू करणार आहे। इथं ड्रावर देणार आहे इथं आणि त्याच्यानंतर इथं एक शेल्फ देणार आहे आणि परत इथं आपण एक रॉड टाकणार आहे जे हँगरसाठी आपल्याला साड्या वगैरे ठेवण्यासाठी। आणि त्याच्यानंतर आपण जो पट्टा आहे आपला कंटिन्यू घेणार आहे। त्याच्यानंतर आपण इथं असं 15 बाय 15चं लॉकर तयार करणार आहे। त्याच्यानंतर हा समोर ठेवणार आहे आणि इथं आपण असे दोन शेल्फ टाकून देणार आहे। त्याच्यानंतर इथं आपलं हे लॉकर येणार आहे 15 बाय 15चं। त्याच्यानंतर खाली उरलेली जी जागा आहे आपण त्या जागेमध्ये असे शेल्फ दोन्ही सारखे टाकून देणार आहे दोन शेल्फ। तर जवळपास आपलं समजा हे 16 बाय 16चं येतं। तर ह्या अशा प्रकारे आपण याची डिझाइन बनवलेली आहे वॉल ड्रॉपची आणि ह्याच पद्धतीने आपण आता वॉल ड्रॉप बनवणार आहे। तर चला मी तुम्हाला वॉल ड्रॉप दाखवतो मित्रांनो। तर हे कसं बनलं वॉल ड्रॉप तर हे बघूया आपण। तर या अशा पद्धतीने आपण वॉल ड्रॉप बनवणार आहे। सारखं धर ना त्याला पुढं। तर या अशा प्रकारे हे वॉल ड्रॉप येणार आहे। तर आपण जे मेजरमेंट काढलं होतं ती मेजरमेंट आपण इथं बघणार आहे साईडवरती। तर परफेक्ट तेच मेजरमेंट लागतं आपल्याला, कारण त्या हिशोबानेच आपण सगळं काही हे केलेलं आहे। तर इथं ते परफेक्ट मेजरमेंट आहे। तर बघू शकता 82 इंच हाईट आहे आणि असं 13 फूट आहे। आणि इकडल्या साईडला बघू शकता इथं बोर्ड यायला लागला होता। तर तो बोर्ड जो आहे तो आपल्याला वॉल ड्रॉपमध्ये घ्यायचा आहे। त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला इथं भिंतीला गड्डं करून सनी ते बोर्ड टाकणं लागणार आहे, कारण जिथं वॉल ड्रॉपच्या आतमध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये बोर्ड घ्यायचा आहे। तर बोर्ड थोडासा आपल्याला वर सरकीन लागेल कारण। तर बघू शकता आपण इकडल्या साईडला जे म्हटलं होतं बोर्ड वगैरे, तर इकडल्या साईडला बोर्ड आहे आणि त्याच्यानंतर इकडल्या साईडला बघू शकतो दोन ड्रॉवर आहे आणि याची शेल्फ आपण टाकणार आहे। तर ह्या अशा पद्धतीने हे वॉल ड्रॉपचं आहे। तर हे 75 इंचाचं आहे आणि इकडल्या साईडला पण बघू शकता हे एक वॉल ड्रॉप आहे। तर याच्यामध्ये पण आपण त्या शिममध्ये टाकणार आहे। तर असे शेल्फ वगैरे टाकणार आहे आपण आणि हे पूर्ण वॉल ड्रॉप आहे। तर हे बघू शकता हे असं 13 फुटाचं आहे आणि ह्या अशा पद्धतीने आता आपण शेल्फ टाकणार आहे याच्यामध्ये। तर हे बनल्याच्या नंतर याचा लुक असा येतो। तर इकडल्या साईडला तो बोर्ड जो म्हणलो होतो मी तो बोर्ड आलेला आहे आणि अशा पद्धतीनं हे आहे। आणि त्याच्यानंतर वरती बघू शकता इथं असे फुटमाळे। तर हे पण 13 फुटाचे आहे। तर आता आपण सध्या त्याला सनमायका वगैरे लावलेला आहे
आणि ते जे आहे तिचे दरवाजे बाकी आहे. आणि हे जे बेडरूम आहे ह्या बेडरूमचं पूर्ण टेक्चर असं आहे. वरती स्लिंग आहे इकडच्या साईडला बघू शकतो इकडं. आणि इथं मेन डोर आहे जो सागवानचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे वरचे कोटमाळ्याचे जे डोर आहेत ते बनवलेले ते बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याकडं असं इथं ड्रेसिंग टेबल येणार आहे या रूममधला. तर इकडे एक डोर आहे आणि इथं जी उरलेली जागा आहे इथं आपण आता ड्रेसिंग टेबल घेणार आहे. तर ह्या रूमचा असं सेटअप करायला लागलेलो आहे आपण. तर इकडं जी जागा आहे बोर्डच्या बाजूला इथं आपण बेड करणार आहे. तर बेड हायड्रोलिकचा बेड टाकणार आहे इथं ही खिडकी आलेली. तर ह्या रूमचं आपण असं पूर्ण ॲडजस्टमेंट केलेली आहे पूर्ण टोटल.